बघा बऱ्याच वेळा परीक्षेला मिलियन, बिलियन, ट्रिलियन इथपर्यंत गेलेले आहेत, इथपर्यंत प्रश्न विचारले जातात. आता ते सोपं सोडवायचं कसं? थाउजंड म्हणजे किती? हजार किंवा त्याला सहस्त्र म्हणतात. बघा थाउजंड कसं लिहितो आपण? थाउजंड लिहिताना किती लिहितो आपण? 1000. बरोबर, हे झाले थाउजंड. आता मिलियन, मिलियन म्हणजे मिली म्हणजे एक, मिली म्हणजे किती? एक. मग आता बघा 1000 लिहिलाय, त्याच्यावर एकदा 3 शून्य द्यायचे म्हणजे झाले मिलियन. म्हणजे किती होतात? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000, 10 लाख. 1 मिलियन म्हणजे किती? 10 लाख. बिलियन, बाय म्हणजे 2. बरोबर. मग आता हजार, थाउजंड घ्यायचेच, त्याच्यावर 3 शून्यांचे 2 गट द्यायचे. बाय म्हणजे 2 ना, 2 गट द्यायचे. मग हे झाले 1 बिलियन म्हणजे 1 अब्ज, 1 बिलियन किंवा 100 कोटी म्हणायचं. आता ट्रिलियन, ट्री म्हणजे 3. मग हजार वरती 1 2 3 1 2 3 1 2 3, 3 शून्यांचे किती गट द्यायचे? 3 गट द्यायचे म्हणजे झाले 1 ट्रिलियन. त्यालाच मराठीत निखर्व म्हणतात. काय म्हणतात? निखर्व. 1 क्वाड्रिलियन, क्वाड्री म्हणजे 4 हजार, त्याच्यावर 3 शून्यांचे 4 गट म्हणजे झालं 1 क्वाड्रिलियन. आणि पुढे 1 क्वांटिलियन, क्वांट म्हणजे 5. 1000, 1 2 3 4 आणि 5 गट द्यायचे शून्यांचे. पुढे असतो सेक्स्टिलियन. 1000वरती 3 शून्यांचे किती गट होतील? 6 गट द्यायचे. बरोबर. नंतर असतं सेप्टिलियन. 1000वरती 7 गट 3 शून्यांचे. नंतर ऑक्टिलियन 8 गट, नॉनिलियन 9 गट, डेसिलियन 10 गट. आपल्याला ट्रिलियन पर्यंत विचारलेले, क्वाड्रिलियन आणि क्वांटिलियन जर विचारलं तर या पद्धतीने येईल करता. थाउजंड पहिल्यांदा, नंतर मिलियन, मिलियन म्हणजे 3 शून्यांचा एकदा गट द्यायचा, बिलियन म्हणजे 3 शून्यांचे 2 गट, ट्रिलियन म्हणजे 3 शून्यांचे 1000 वर 3 गट, क्वाड्रिलियन म्हणजे 3 शून्यांचे 4 गट आणि क्वांटिलियन म्हणजे 3 शून्यांचे 5 गट 1000वरती. समजलं?